नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचं जे की टी-ई-टी परीक्षेची तयारी करत आहे, त्या लाखो विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. सध्या चर्चा सुरू आहे की टी-ई-टी परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. बरं, ऑनलाईन होणारी ही परीक्षा नक्कीच फायद्याची आहे का तोट्याची आहे? याचे फायदे आणि तोटे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. टी-ई-टीचा जर इतिहास पाहिला, जी सी-टी-टी आहे म्हणजे केंद्र शासन जी काही सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट राबवते, तर ही ऑफलाईन होणारा जो पेपर आहे, तर 2020, 21, 22 या 2 वर्षामध्ये त्यांनी ही परीक्षा जी आहे, केंद्राची टी-ई-टी जी आहे, ही ऑनलाईन राबवली होती. पण मागील 2 वर्षापासून म्हणजे 25-26 मध्ये त्यांनी ही जी काही टी-ई-टी आहे म्हणजे सी-टी-टी आहे, ही परत ऑफलाईन मोडला आली. मग नक्कीच याचे काही फायदे आहेत का तोटे आहेत, की केंद्र शासनाची जी टी-ई-टी आहे, ती आता ऑफलाईन होत आहे. पूर्वी ती ऑनलाईन होत होती. तर नक्कीच याचा विचार झाला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पूर्ण जे एनालिसिस आहे आणि जी काही चर्चा चालू आहे की टी-ई-टी ऑनलाईन होणार आहे, महाराष्ट्रातली टी-ई-टी ऑनलाईन होणार आहे, त्याचं एनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता त्याचे जर फायदे पाहिले, आता जास्त विश्लेषण मी देत नाही, फक्त मुद्दे त्या ठिकाणी सांगत आहे. जलद निकाल असेल, निकाल कमी वेळेत जाहीर होऊ शकतो. पारदर्शक प्रक्रिया असेल, प्रश्नपत्रिका लीक होण्याची जी शक्यता म्हणजे पेपर फुटीचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होऊ शकतो. ऑटोमॅटिक मूल्यांकन असतं, मानवी चुका त्याच्यामध्ये कमी असतात. संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा होते, म्हणजे सर्वांसाठी समान वेळ आणि जी काही प्रक्रिया आहे ही समान राबवली जाते. प्रशासनाचा खर्च कमी होतो. पेपर व्यवस्थापन अधिक सुरक्षित असते. उत्तरपत्रिका भरताना ओमार चुका ज्या आहेत, जे सर्कल करताना ज्या चुका होतात, एखादं सर्कल एक्स्ट्रा तुमचं झालं, बाहेर थोडीफार इंक जर गेली, तर तो प्रश्न बाद होण्याची शक्यता असते. ती बाद होण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे. ऑनलाईन पेपरमध्ये परीक्षेची प्रक्रिया वेगवान असेल, नक्कीच त्या ठिकाणी निकाल पडताळणी इत्यादी लवकर होऊ शकतं, जलद होऊ शकतं ऑनलाईनच्या जमान्यामध्ये. पर्यावरणपूरक आहे, कागदाचा वापर त्या ठिकाणी कमी आहे. आज लाखो जर पेपर देतात, तेवढं कागद निर्मिती, प्रोडक्शन ऑफ पेपर याच्यावरचा जो लोड आहे तो कमी होणार आहे. भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी तयारी ऑनलाईन परीक्षा देण्याचा अनुभव त्या ठिकाणी मिळतो. आता ही जी काही टी-ई-टी परीक्षा ऑफलाईन जर झाली, ऑनलाईन जर झाली, तर त्याचे काही तोटे पण आहेत, डिसएडव्हांटेजेस आहेत. जसं की पहिला आहे बघा, ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचा थोडासा कमी अनुभव असतो आणि मी तर म्हणतोय जे काही शिक्षक लोक देणार आहेत, ज्यांची 5 वर्ष 10 वर्ष आहेत, त्यांना सुद्धा थोडंसं तंत्रस्नेहीपणा त्यांच्यामध्ये कमी असतो. नक्कीच जे काही टीचर्स आहेत, ज्यांचं वय 45 आहे, 50 आहे, त्यांना या गोष्टी हँडल करताना, लॉग इन करताना, तो पेपर सॉल्व्ह करताना, टिक मार्क करताना काही चुका होऊ शकतात. तांत्रिक अडचणी आहेत, सर्व्हर नेटवर्क आहे, सिस्टीम फेल्युअर झालं तर ते गडबड होऊ शकतात, टेन्शनमध्ये येऊ शकतो तो व्यक्ती, तो विद्यार्थी. वेळेचा ताण जर पाहिला तर स्क्रीनवर प्रश्न वाचताना काहींना अधिक वेळ लागू शकतो बघा. नक्कीच जर आपण टेट पाहिली, जी काही टेट एक्झाम होते, बरोबर आहे ना? त्या टेट एक्झाममध्ये सुद्धा ती टी-ई-टी मध्ये आणि जी काही टेट एक्झाम होते, त्या टेट एक्झाममध्ये नक्कीच टेट एक्झाममध्ये कुठेतरी ऑनलाईन पेपर 200 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये स्क्रीनचा विषय म्हणजे डोळ्यांवर ताण येणे, दीर्घ वेळ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत नाहीत. टायपिंग किंवा माऊस वापरण्याचा कमी सराव असेल तर तुमचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होऊ शकतो. परीक्षा केंद्र दूर असू शकतात. बघा, ऑनलाईन लॅब असतात. केंद्रांची संख्या ही लिमिटेड असते. तांत्रिक बिघाडामुळे मानसिक तणाव त्या ठिकाणी येऊ शकतो. एखादा तांत्रिक बिघाड जर झाला तर तो विद्यार्थी, ते जे शिक्षक आहेत, टी-ई-टी देणार आहेत. डिजिटल अंतर जर पाहिलं, शहर आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना अंतरामध्ये सुद्धा एखादं हे सेंटर लांब असतात, ऑनलाईनची सेंटर. मॉक टेस्ट न दिल्यास अडचणी म्हणजे ऑनलाईन इंटरफेस नवीन वाटू शकतो. आता मॉक टेस्ट हा कन्सेप्ट, आता जे काही एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, सरळ सेवेचे, ते मॉक टेस्ट देतात. पण टी-ई-टी मध्ये जास्तीत जास्त मॉक टेस्ट न दिल्यामुळे, म्हणजे जे शिक्षक बांधवांसाठी मी बोलतो, जे टी-ई-टी देणार आहेत, त्यांना सराव कमी आहे. नवीन पद्धतीची भीती म्हणजे प्रथमच ऑनलाईन परीक्षा देण्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी काही विद्यार्थी असतील, काही शिक्षक असतील. मी दोन्ही बाजूने बोलतोय, कारण की एक वरिष्ठ शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या सर्व्हिससाठी, शिक्षक ते इन सर्व्हिस आहेत, नोकरीमध्ये आहेत, त्यांना याचा तोटा, याचे डिसएडव्हांटेज नक्कीच आहेत. तर हा मुद्दा जर पाहिला तर अनालिसिस होणं गरजेचं आहे. काय ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन मध्ये जर फ्रॉड होत नसेल तर ऑफलाईन हे बेस्ट असेल. पूर्वीपर आलेली पद्धत जी आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे 150 मार्काचं
सब्जेक्ट डिव्हायडेशन आहे, OMR गोल करण्यासाठीचा जो वेळ आहे, त्याच्यामध्ये काठिण्य पातळी मॅच होऊ शकते. पण इथं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. यदा कदाचित पासिंग रेशो वाढू शकतो, पासिंग रेशो कमी होऊ शकतो, काठिण्य पातळी वाढू शकते. याचे बरेचसे अँगल्स आहेत. TETमध्ये हे सगळ्या अँगलचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर त्याची तारीख, त्याचा पॅटर्न ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे हे कळणं गरजेचं आहे. चर्चेमध्ये न थांबता रिझल्टवर येणं गरजेचं आहे. तर मी कल्पना तुम्हाला देतोय, की शक्यता आहे, की CTET प्रमाणे म्हणजे पूर्वी केंद्राची होत होती. म्हणजे केंद्रानेच आता ऑफलाईन आणलेले आहे. केंद्राने काही वर्ष राबवलं, ऑनलाईन पॅटर्न राबवला केंद्राने. पण ते परत ऑफलाईनवर आले. मग आपण का ऑनलाईनकडे जात आहोत? जर केंद्राची TET ही जर त्या ठिकाणी आता ऑफलाईन होत असेल, ती पूर्वी ऑनलाईन घेत होते. त्याचे फायदे तोटे एनालिसिस होणं गरजेचं आहे. नंतर त्या ठिकाणी डिक्लेअर करणं गरजेचं आहे, की ऑफलाईन होणार काय का ऑनलाईन होईल. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून बाकीच्यांना पण कळेल, की कोणतं महत्त्वाचं आहे ऑनलाईन का ऑफलाईन. व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी अजून सुद्धा TETचं काय बिगेस्ट अपडेट असेल तर आपल्या खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलवरती नक्कीच तुम्हाला कळवलं जाईल. कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि मॅक्सिमम व्हिडिओ शेअर करा. जे TET देणार आहेत, जे टेट देणार आहेत, जे काही शिक्षक बांधव आहेत, जे की फर्स्ट टाईम TET देत आहेत, त्यांचे काही ठराविक जे काही संधी आहे, त्या संधीचं सोनं करून त्यांना TET पास व्हायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या ठिकाणी आपण थांबूया. ओके.